वया कलीचे दोष सात हे अंश श्रीहरीचे सात हे अंश श्रीहरीचे सात हे अंश श्रीहरीचे वया कलीचे दोष सात हे अंश श्रीहरीचे सात हे अंश श्रीहरीचे सात हे अंश श्रीहरीचे वया कलीचे दोष सात हे अंश श्रीहरीचे सात हे अंश श्रीहरीचे सात हे अंश श्रीहरीचे मनोनिया सामर्थ्य वागविती जगी निभ्रांत वागविती जगी निभ्रांत वागविती जगी निभ्रांत मनोनिया सामर्थ्य वागविती जगी निभ्रांत वागविती जगी निभ्रांत वागविती जगी निभ्रांत मनोनिया सामर्थ्य वागविती जगी निभ्रांत वागविती जगी निभ्रांत वागविती जगी निभ्रांत मनोनिया सामर्थ्य वागविती जगी निभ्रांत वागविती जगी निभ्रांत वागविती जगी निभ्रांत हरावया कलीचे दोष साच हे अंश श्रीहरीचे मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत भक्तिलेने लेवोनिया विचरती माया लाघवी मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत निळा म्हणे संदेह नाही निळा म्हणे संदेह नाही यदर्थी काही त्रिसत्य मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा अनंतकोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वशक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय भगवंताची असीम कृपा या महाराष्ट्रावर म्हणूनच सगळ्या देशाला मिळून राष्ट्र म्हणतात एवढ्या मधल्या गाभ्याला महाराष्ट्र म्हणतात काय महानता याच्यामध्ये देवाचे अवतार जिथं झाले त्याला देवभूमी म्हणतात पण देवभूमीमध्ये देवाला सुख वाटलं नाही देवाला संतभूमीमध्ये सुख वाटलं म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून देवाला देवाच्या ठिकाणचं सुख नाही संतांचे सुख झाले या देवा मनवनी सेवा करी त्यांची तेथे माझा काय कोणतो विचार वर्णन करत असताना पाया रचल्या वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबारायानं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याचा पाया पक्का असतो ती बिल्डिंग कधीच ढासळत नाही काही वर्षापूर्वी भूकंप झाला कोयनाचा झाला किल्लारीचा झाला किल्लारीचा भूकंप झाला तिथं आम्ही 3 दिवसानंतर भेटायला गेलो 30 तारखेच्या 30 ऑक्टोबरच्या पहाटे भूकंप झाला आणि 2 नोव्हेंबरला आम्ही तिथं विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत भेटायला गेलोत महाराज 5-5 मजली 4-4 मजली बिल्डिंगी ढासळल्या रेल्वेचे रूळ वाकडे झाले आणि सिमेंट रोड सुद्धा उखडून गेले पण नीलकंठेश्वराच्या मंदिराचा दगड हलला नाही ढगफुटी झाली बद्री केदारला त्याच्या 2च दिवस आम्ही दर्शन घेऊन निघून आलो होतो यांना भेटून गेलो होतो दर्शन घेऊन निघून आलो तर पुन्हा कळालं की ढगफुटी झाली बद्री केदारच्या चौथाऱ्याचा दगड हलला नाही
पुढे मोठमोठे पुलं ढासळून गेले, धरणीकंप नाही झाला, भूकंप नाही झाला, पण धरण फुटलं, पुण्यात पाणी शिरलं. महाराज, डेक्कन जिमखान्याचा एक पाळणा, त्या पाळण्यामध्ये असलेलं 14 दिवसाचं लेकरू मुळामुठाच्या पुढे 7 किलोमीटर जिवंत त्या पाळण्यामध्ये. किल्लारीच्या भूकंपामध्ये एका घरातले 14 माणसं मेले. आईच्या कुशीमध्ये एक मुलगी पीत असताना, तिसऱ्या दिवशी ते मलबा काढत असताना ती मुलगी जिवंत सापडली. लातूरला विवेकानंद हॉस्पिटल देशपांडे साहेबाचं. ते म्हणले, महाराज, एवढी लाईन लागली ना त्या मुलीला दत्तक घेण्याकरता. मला आश्चर्य वाटलं. मुलीचा गर्भ कळाल्यावर माणसं गर्भपात करीत होते, आणि त्याबद्दल परळीचं नाव फार बदनाम आहे बरं का. हा, तिथले एका डॉक्टरनं 40,000 गर्भपात केले. आता जेलमधून पॅरोल सुटून आलेत. महाराज, मुलगी नको वाटते, आज मुलांना कळायले. मुलगी नको वाटल्यावर काय फजिती होती. माझ्या सहित बिन लग्नाचे, एकुलता एक असून कमाई कमी नाही, दिसायला नकटा, आंधळा, बुटका, खुजान, हेकना नाही, पायापासून नखापासून व्यवस्थित आहे. कमाई महाराज कमी नाही, 5 लाख रुपये महिना कमवतोय. कुठल्याच कीर्तनाला 50,000च्या कमी नाही, कुठल्याच भागवताला 4 लाखाच्या कमी नाही. आमचे जावई गा महाराजाला उगाचच बोलविलं, काही काळजी करायची नाही. हा, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्याचं खाऊ पण जावयाचं खाऊ नये. हा, आणि माझ्या मुलीनं आग्रह करून सांगितलंय, दादा गुलाबजामुन करते, शुगर आहे पण खाणार. का? कायद्याच्या विरोधात, नियमाच्या विरोधात वागण्याचा मला हक्क आहे. कारण उखळीकर म्हणजे मिक्सर ग्राइंडर आल्यानंतर उखळाचं काम नाही, पण लाईट गेल्यावर काय करणार, उखळा करच येणार ना. म्हणून मोठ्या पत्रिकेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, पहिल्या दिवशी अमृत महाराज, दुसऱ्या दिवशी केशव महाराज, तिसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज. पण परमपूज्य आदरणीय माझ्यावर नितांत प्रेम करणारे धडकेकर माऊलीनं सांगितलं मला फोन करून, दादा मी त्यांना म्हणू शकत नाही, तुम्हाला म्हणतो. मी 28 तारखेला कीर्तन करतो, तुम्ही माझ्या जागेवर 30 तारखेला कीर्तन करा. मी म्हणलं, अमृत केशव झाल्यानंतर 2 ज्ञानेश्वर होते, हे असं कसं? म्हणले 2 ज्ञानेश्वर अगोदर. मग लोक म्हणतील, हे आता काय कीर्तन करून काय प्रकाश पाडणार आहे? उद्या आहे प्रकाश. आणि तो प्रकाश तुम्ही साठवावा म्हणून साठे. आणि तुम्हाला कल्पना नसेल, त्यांनी आपल्या मातृ पितृ ऋणाकरता जे अन्नदान नामचिंतन केलं. आमच्या भरत महाराजानं सोनहिवऱ्याला कार्यक्रम झाल्यानंतर सांगितलं, दादा इथं आम्ही वर्गणी करून करतो, आम्ही कलाकार कोणी घेत नाही. म्हणलं मी घेत नाही, घ्यायचे तिथं मोजून घेतो, आणि जिथं घ्यायचे नसतील तिथं बळ दिले तरी घेत नाही महाराज. कालच्या वेळेस देवगडला भास्करगिरी महाराज म्हणले, महाराज त्यांनी एकदा जाहीर केलेलं आहे भास्करगिरी महाराजांना, केशव महाराज असेपर्यंत, जिवंत असेपर्यंत दत्त जन्माच्या अगोदरचं कीर्तन, आदल्या दिवशीचं कीर्तन केशव महाराजाचं, पत्रिका येऊ न येऊ बरोबर जायचं, तिथं प्रसाद घ्यायचा, कीर्तन करायचं, काही न घेता निघून घ्यायचं. आणि काही ठिकाणी
दुसऱ्या दिवशी थांबून दक्षिणा घेऊन आलो. यांनाच विचारा. पहिल्या दिवशी गाठ पडली नाही, म्हणलं थांबतो मी, पैसे सोडित नाही. उखळात काही असल्याशिवाय काढता येत नाही. उखळात काहीतरी टाकावं लागतं मग काढता येते. काही माणसं म्हणतील महागन मोरीन खंडोबाची वारी पैसे पैसेच करते. खरं सांगा, तुम्हाला लेकरं बाळ बायका मुलं सासरे सासू दीर भावजया बहीण भाऊ लेक सगळे तुम्हाला उखळ मुसळ पाटा वरवटा कराट्या तुराट्या नोकरी काम धंदा सगळे. मला पैशाशिवाय कोण आहे. काही माणसं स्पष्ट म्हणतील, अरे रावणाचा पैसा त्याच्याबरोबर गेला नाही, तुझा येणार आहे का? माझाही येऊ नये माझ्या बरोबर. कारण जाता जाता मी आजारी पडल्यावर बिमार पडल्यावर वाचत नाही म्हणल्यानंतर लांब लांबचे पाहुणे आले. कोणी गाडी, कोणी अंगठ्या, कोणी लॅकेट, कोणी प्लॉटचे कागदपत्र बघायला. पण महाराज, मी इतका हलकट माणूस आहे. मी मृत्यूपत्र संस्थेच्या नावाने केलं. घ्या, रडा नाही तर नाही रडा, खांद्यावर घ्या नाही तर नगरपालिकेचे लोकट नेऊन टाकतील. पण मी कमवलेलं, ज्या संस्थेनं मला कमवल्याची अक्कल दिली त्या संस्थेला देऊन टाकलं. पुष्कळ जण म्हणतात, महाराज आता राजीनामा दिलाय ना, घ्या वापस. महाराज, आमची पद्धत आहे, उजव्या हातानं दिलेलं दान डाव्या हाताला नाही कळालं पाहिजे. आणि इथं दिलेलं वापस घ्यायचं. माझे 3 पिढ्या त्या संस्थेत शिकलेत. आजोबा त्याच संस्थेत, वडील 1930 ते 37 पर्यंत त्याच संस्थेत, मी त्या संस्थेत 1964 पासून 69. महाराज, 4 वर्षाची संस्था आणि 69, 4 वर्षाची संस्था केली. त्याच्यानंतर पुन्हा मामांची चिठ्ठी घेऊन SP कॉलेजला धोतरन शर्टन गंध असा. महाराज, पहिल्या दिवशी गेल्यावर लोकांना वाटलं मी प्रोफेसरच आहे काय की लेक्चरर. मीही गेलो, डायरेक्ट फळ्यावर गेलो, खुर्ची टेबलच्या तिथं बसलो, इकडं तिकडं बघितलं, मुलं उठून उभा राहिले आणि मी उठून पुन्हा मुलाजवळ जाऊन बसलो. ते म्हणले, हे बुवाई नमुनाच आहे, हे नमुनाच पाहिजे तुम्हाला. हा, लटके ते रुचे साच कोणाही न पचे. खरं बोलू लागल्यानंतर जुनी म्हण आहे माय माऊल्यांनी निर्माण केलेली, खरं बोललं तर सख्या आईला राग येतो. पण तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सत्य सांगे येऊ तर रागे येते. ते कोणाला राग आला तर हरकत नाही, पण मी खरंच बोलणार. आणि त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी जो हा सोहळा चालू आहे, समाधी उत्सव चालू आहे, 24वा सप्ताह चालू आहे. परमपूज्य आदरणीय ब्रह्मविद वरिष्ठ स्वानंद सुखनिवासी रामगिरी महाराज, गंगागिरी महाराज या दोघांचा समन्वय पुण्यतिथीचा आणि समाधी उत्सव. आणि त्यामध्ये दुसऱ्या दिवशीचं अमृत महाराजांच्या नंतरचं कीर्तन होतं. जळकेकर माऊलीनं आग्रह केल्यामुळं आज कीर्तनाला. काही माणसं म्हणतील, तुम्हाला पत्रिका मिळाली, सूचना मिळाली, रोज कल्पना देत होते आमचे कृष्ण महाराज. तुम्हाला सूचना देऊन सुद्धा, आमचे सोमनाथ महाराज सुद्धा सूचना देऊन सुद्धा तुम्ही उशीर कसा केला? महाराज, मी उशीर करीत नाही, मैं देर करता नहीं, देर हो जाती है. मी उशीर करीत नाही. शाळेत जायला उशीर, छड्या खायच्या रोज, छड्या. आणि आमच्या छडी लागे छमछम. आता मायबाप म्हणतात शिक्षकाला, शिकल नाही तर 2 एकर इकल, पण पोराला वसवस करायचं नाही, मारायचं नाही. आमच्या काळात छडी मारायचे, एकुलता एक जरी असलं तर लाल बुंद हात व्हायचा, डोळ्याला पाणी यायचं. आमचे हेडमास्तर म्हणले, केशव तुला लाज वाटत नाही, रोज मार खातो. हा, एक दिवस वेळेवर येऊन काय उपयोग आहे? प्रार्थना चुकली की 1 छडी, हजरी चुकली की 2 छड्या, पहिला तास झाला की 3 छड्या, दुसरा तास सुरू झाला की 4 छड्या, रोजच मार खातो ना. एक दिवस वेळेवर येऊन दाखव, कायमची तुला सवलत. महाराज जिद्दी माणूस आहे, झोपल्यावर उठणं होत नाही ना, झोपायचंच नाही, जागच राहिलो. 7ला महाराज शाळेच्या दारात, 7:20ला शाळा, पण शाळेच्या दारात
एकटाच मी. इतका आनंद झाला. आज मी सफल झालो, सगळ्याच्या अगोदर आलो. आता मी किती उशीर केला तर मला मार खावा लागणार नाही. चपराशाला विचारलं, अरे मी लवकर आलो पण तुम्ही गेट सुद्धा उघडलं नाही. ते म्हणजे केशव आज रविवार आहे. आता लढाई के दिन खाडा म्हणल्यावर काय उपयोग आहे? हा, मला सांगा. सप्ताह संपल्यावर जर मी इथं किती लवकर येऊन बसलो तर काय, सप्ताह संपला ना, मग काय इथं कार्यक्रमाला हजर राहावं. कसं आहे, माय माऊल्यांना विचारा, फोडणी द्यायच्या वेळेसच दिली पाहिजे. लवकर जर दिली फुसकी फोडणी, चव लागत नाही. उशिरा दिली जळकी फोडणी, वास येतो. योग्य वेळी योग्य काम केलं म्हणून तुका म्हणे घडी घडीने साधावी. त्या वेळेला महत्व आहे, त्या काळाला महत्व आहे. ज्याला वेळ कळाली, काळ कळाला, कोणत्या वेळेस काही करून उपयोग नाही महाराज. हा, लक्षात ठेवा. कुठं काय करावं त्याचं शास्त्रानं समजावून सांगितले. कृते ध्यायते विष्णू. कृतयुगामध्ये विष्णूचं स्मरण करा, तुमचं काम सफल होईल. त्रेतायाम यजतो मखई. त्रेतायुगामध्ये कोणती इच्छा पूर्ण करण्याकरता यज्ञ करायचे. द्वापारे परिचर्या. द्वापार युगामध्ये आचरणाला किंमत. कलौतधारी कीर्तनात. कलियुगामध्ये फक्त नामस्मरण. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जासी जनी. मग कृतयुगामध्ये पाप करणाऱ्याला देवाने अवतार घेऊन शासन केलं. कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये. कारण भगवंताचा धंदा आहे. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. कोणता धंदा आहे? परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी कृतत्रेता द्वापारे. ऐकणारी माणसं म्हणतील, याला कोणी संस्थेचं अध्यक्ष केलं? जिथं पहिल्या वर्षामध्ये 4थ्या अध्यायातला श्लोक याला जर चूक होतंय तर मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. बरोबर आहे सोमनाथ महाराज. मंत्र चळबळल्याबरोबर धड माणूस वेडा होतो. योग्य प्रकारे मंत्र उच्चारला, योग्य प्रकारे मृदंगाची थाप मारली, मुखडे वाजवले, रेला वाजवला, समेवर आल्याबरोबर सगळ्या मंडळीनं कळू की न कळू टाळ्या वाजविल्यानं. काही जण माणसं आहेत महाराज, टाळी सुद्धा तालात वाजवता येत नाही, कांडण यंत्रासारखं. त्या तालामध्ये वाजवली तर, म्हणून सांगितले लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे. तुम्ही टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणू लागलात ना, तुमचं सगळं काम होतं. दुःख देणारं पाप नाहीसं होतं, सुख देणारा देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. पण तुम्हाला टाळी वाजवायला नको वाटते, विठ्ठल विठ्ठल म्हणायला नको वाटतं. अवघड तर येत नाही आणि सोपं कळत नाही, पटत नाही. हा, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. नाम घेता विठोबाचे पर्वत जळती पापाचे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून ब्राह्मण सुद्धा पूजा करताना म्हणत असतो, इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरीशु. कोणत्याही जन्मात केलेलं पाप तुम्हाला दुःख देतं. महाराज पापच का करा, दुःख देतं हे कळाल्यानंतर पापच करू नये. हे कलियुगामध्ये पाप हौसेनं करतात, आवडीनं करतात, पुण्य करत नाहीत. पुण्यवंत पाताळ लोके नेला. म्हणून कळत नाही का भजन चांगलंय, का करीत नाहीत? बघायचंय का महाराज? बघायचंय. खरंच टाळी वाजवून भजन करण्याकरता तुम्ही आलात का माझ्या गप्पा गोष्टी ऐकण्याकरता? कुठून महाराज डिग्र्या काढल्यात? विनोदाचार्य, विनोद सम्राट, हे तमाशातल्या डिग्र्या आहेत.
आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये विद्या, विनोद, वैभव. विद्या पाहिजे अगोदर, विनोद नंतर. पण कसा? मंडप असला तर झालरीला किंमत आहे, नुसती झालर काय कामाची? लग्न असल्यावर समाजाला किंमत आहे. लग्नच नाही, उगं गोळा राहील. माझ्यासारखा म्हणला लग्न करायचं होतं पण कोणी मुलगीच दिली नाही. 54% मुलं आहेत आणि 46% मुली. 46ला 46 मिळे, वरच्यानं काय करावं? माझ्या लाईनीला येऊन बसावं. गोडपुंजा श्रावण महिन्यात शनिवारी जीव घालतात. पण आजकालचे माणसं हुशार आहेत, मोठ्या मुंज्याला जीव घालीत नाहीत, कचाटून खाते म्हणून. एवढुले पोरं 1 रुपया दिला की समजते. हा, एवढुले पोरं बोलवतेत. महाराज पुण्य लागत नाही. मला जीव घातल्याशिवाय म्हणजे जीव घातल्याचं पुण्य लागत नाही. काही लोक म्हणतील तूच एकटा, नाईलाज मुंजा. लग्न करायचं होतं पण महाराज एकदा खंत, 50,000 समाज होता गडावर. भगवान शास्त्री कार्यक्रम चालू, इतका समाज. आणि मी खंत म्हणून सांगितलं, एकुलता एक असून, आई वडिलाची इच्छा असून वंश बुडविला, मला लग्न झालं नाही, कोणीच कबूल केलं नाही. महाराज एक बाई उठली ना, महाराज नाराज होऊ नका, मी करून घेते. मला घाम सुटला. मी विनोदानं बोलायला गेलो, हे उठ ग कडीन बस पाटकुळी. आता काय करावं? सगळे शांत झाले. त्या शेजारच्या बाईनं सांगितलं, अगं 78 वय चालू आहे, या वयात लग्न असतंय का? उग म्हणले महाराज. आणि ती बाई म्हणली, मी तरी कुठं खरंच म्हणले, मी उग. आणि मग नामदेव शास्त्री म्हणले, बेटा पुन्हा म्हणू नको, नाहीतर पंचायत होईल. महाराज कशा करता सांगायलो? कळतं माणसाला सुख कशामुळे, दुःख कशामुळं. हे बारकं लेकरू आहे, हे बारकं लेकरू आहे. यांना विचारतो, अरे तुम्ही सगळे जाणू शकता. इतक्या लोकांना विचारतो, खडी साखर कोणीही कधीही खाऊ द्या, कशी लागणार? गोडच. मिरची कोणीही कधीही खाऊ द्या, तिचा गुणधर्म तिखटच लागणार. पुरुष मंडळीला उष्णतेच्या दिवसामध्ये बर्फाला हात लावला गार लागणार. महिला मंडळीनं चूल पेटवली, विस्तव पेटवला, गॅस पेटवला, स्टोव पेटवला, शेगडी पेटवली आणि विस्तव तयार झाल्यावर पुन्हा हात लागला गार लागते ना. आमच्या माय माहुल्या म्हणतील कुठून येडं उभं केलं हे. विस्तवाला हात लावल्यावर झाड आग होती महाराज. हा, आता तुम्ही विचार करा, विस्तवाला हात लावायचा आणि गार लागावं अशी तुमची भावना असेल तर शक्य? हा, पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. कडू जिरे पेरल्यावर अमृताचे फळ येतील का? वाईट केल्यावर चांगलं. महाराज वाईट कशाला म्हणावं? शास्त्रानं जे निंदनीय समजलंय त्याला वाईट म्हणावं. शास्त्रानं त्याज्य म्हणून सांगितलंय त्याला वाईट म्हणावं. मग शास्त्रामध्ये कर्म 2 प्रकारचे. जे आपण रोज करतो त्या कर्माला विहित कर्म म्हणतात. त्याचे 4 प्रकार: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. आपल्याकडून कळून नकळून चूक घडली त्याचं प्रायश्चित्त. आपली मनोकामना वेगवेगळी असल्यामुळं ते काम्य कर्म. जे आपण रोज करतो त्याला पुण्य नाही, पण केल्याशिवाय गत्यंतर नाही, त्याला विहित कर्म म्हणतात. पहिलं नित्य. प्रत्येकाचं वेगवेगळं, कधी कधी करावं लागतं, नित्य नेमानं नाही. मग त्याची व्याख्या केली माझ्या ज्ञानोबरायनं. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, क्राच्छायन, वैद्रती, संक्रमण, व्यतिपात, आई वडील जातात, आपल्यातल्या घरातले गुरुजन जातात, थोर पूजनीय जातात, त्यांच्या स्मृतीला अन्नदान नामचिंतन करावं. हे कळत असून सुद्धा
मग महाराज ह्यानं पुण्य होतं, ह्यानं सुख मिळतंय? हो. मग निषिद्ध कर्माचा एकच प्रकार वेदानं नाकारलेलं, दारू पिऊ नका, मांस खाऊ नका, पंच महापातकी ठरवलीत, ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयं, गोर्वांगणागमः. महाराज काही माणसं म्हणतात कळत नाही आम्हाला. कोण म्हणतं कळत नाही? बिडी ओढणाऱ्याला बिडी वाईट कळत नाही? तंबाखू खाणाऱ्याला, गुटखा खाणाऱ्याला, मावा खाणाऱ्याला हे वाईट कळत नाही? मटण खाणाऱ्याला मटण वाईट कळत नाही? दारू पिणाऱ्याला दारू वाईट कळत नाही? आमची गाडी चालली होती आणि दिवा लावलेली एक गाडी व्हाय 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 करीत निघाली. सध्या टी व्हीवर तेच आहे, याला पकडा आणि त्याला सोडा, यानं असं केलं आणि त्यानं तसं केलं. आमचे चोपदार आले, माझी गाडी इकडं वावीत कार्यक्रमाकडे चला, आणि त्यांनाही सांगितलं चला मंत्री महोदय चला. ते म्हणले आज नाही, आज सोमवारी अमावस्या होती, आज आमच्या साहेबांना आम्हाला पार्टी दिली, वाईट खाल्लं वाईट पेले, आम्ही उद्या येतो, आज आंघोळ करून उद्या येतो, आज वाईट खाल्लेलं आहे. त्यांना माहिती आहे ना वाईट खाल्लेलं आहे. काही माणसं म्हणतात महाराज बोलणं विकत घ्यावं लागतंय, पण पियलं दारू की काही सुधरत नाही. कोण म्हणतंय सुधरत नाही? कोण म्हणतंय सुधरत नाही? कितीही दारू पिऊ द्या, त्याला काहीच नाही कळू द्या, त्याला पसाभर लेंड्या द्या आणि त्याला म्हणायचं हे काळे मनुके खाय, रक्त वाढते. किती पेलेलं असलं तर खाते खाते. ते बघतंय म्हणतंय काय महाराज मला काही येडं समजायलेत का? पेलं म्हणजे काय कळत नाही का? लेंडे द्यायला काळे मनुके म्हणायले. 20 रुपयाची नोट द्यायची त्याला हे 2000 आहे, बंद पडली तर 200 आहेत, दे 2वर 1च शून्य आहे, 20ची नोट 200 म्हणायले. कळतं ना त्याला? हा, कोण म्हणतं कळत नाही? ते पेल्यावर सुद्धा त्याला न बोलता ते सांगतंय महाराज या दारूनं तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, कोणी चांगलं म्हणत नाही, पिदकडं म्हणतात, थू थू करतात. महाराज कुत्रं सुद्धा जवळ येत नाही. जास्त काय सांगू महाराज? ऐकायलात ना? मी म्हणलं हो. कृष्णाचं खानदान ह्या दारूनं खलास केलं. समुद्र मंथनामध्ये वारुणी नावाची दारू निघाली. मंगलाष्टक पाठ आहेत ना, लग्न झालेलं आहे का? मंगलाष्टकडे लक्ष नव्हतं, बिन लग्नाच्या माणसाचं असतंय. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, ती वारुणी नावाची दारू, ती किक बसत नाही, हिंट बसत नाही. हा का बाबा? वाजवण्याकरता भरत महाराज पठाडेच का असं वाटते? दुसरे वाजवणारे, पण दुसरे वाजवणारे त्या मृदंगाला गुदगुल्या केल्यासारखं हा आवाजच निघत नाही, नुसतं म्हणतात आवाज वाढवा. कोणी महाराज म्हणलंय कोणास ठाऊक, पण सारखं डीजे तुला आईची शपथ आहे आवाज वाढव. अरे कानाचे परडे फातायलेत महाराज, आणि तशा ह्याच्यावर नाचायलेत माणसं. अभंगावर नाचतील का? अभंगावर आमचा वारकरी संप्रदाय नाचतो. मला स्वाभिमान आहे. मला आळंदीपासून पंढरपूर पर्यंत नाचत आनंद कल्लोळी, पवित्र गाणी नामावळी, वेडे नाही संत 700 वर्षापूर्वी सांगायला. माऊलीच्या बरोबर त्या काळामध्ये राऊत महाराज, माझी 8वी पिढी आहे. माऊलीच्या पाठीमाग रथाच्या 4था आणि 5वा नंबर उखळीकराच्या दिंडीचा आहे. 50 माणसं सुद्धा दिंडीमध्ये चालायचे नाहीत. आज 4-4 हजार माणसं आहेत, पण सगळे भजन करतात का? बिशी भरलेली, जेवायचं, पुढे निघायचं, मुक्कामाला झोपायला, पापाचे कळप पळती पुढे. भजन करायचंच नाही. आणि काय म्हणले वारी केली, भजनच केलं नाही, नांदायलाच गेली नाही, आणि खुद बसरी मागायली. ह्या मुस्काडीत द्यावं, हा त्याचं नावच घेतलं नाही.
नाव घेतलं आणि देव सांभाळू शकत नाही. अरे दगडावर नाव पडलं तर दगड बुडी देत नाही. माणसानं नाव घेतल्यावर माणूस वाईवा जाईल. नाम घेता वाया गेला असं कोणी ऐकलं? मग बघा बरं एकदा नाव घेऊन विठ्ठला आवाज आवाज डवचिल्यावर तो मजाड बैलही चलतंय की हो. नवरा पुढे आला आणि बायको म्हणली हे खराटा ठेव, झिपऱ्यासावर पदर घे, पाहुणे आलेत लुगडं खडेवर. म्हणजे झाडू लागली. जसं मुंबईचे पाहुणे आलेत लगेच त्या बाईनं पदर सावरला, साडी व्यवस्थित केली, पदर घेतला, केस व्यवस्थित केले आणि इतकं पद्धतशीर बोलू लागली. उशीर केला, लवकर यायला पाहिजे होतं. आता चहा पाणी नको, एकदम जेवणच करा, भुकेची वेळ आहे. लोक म्हणले काय बाई, तू न सांगताही कळतंय तुला बाई कसली. न सांगता जर आली तर गल्लीत महाराज स्पीकर लावायची गरज नाही. भांडण झाल्यावर ह्या बायकांचं इथं बसल्यात म्हणून कीर्तनात भजनात, नाही तर खरंच यांना मोकळ्या पाठवण्यात न्या बरं. कशा भांडत्यात बघा. स्पीकर लावायची गरज नाही, मंत्र उच्चार करायची गरज नाही. एका एका बाईला 2-2 हजार शिव्या पाठ आहेत. हां, एका पोरानं शिव्या दिल्या, तीनदा 30 शिवी, तीनदा 30 शिवी. ए बाई, तुझ्या लेकराला समजावून सांग, सारखं सारखं शिवी. ती म्हणली माझं नाही. 2 तास शिव्या दिला तर पुन्हा शिवी येणार नाही, इतक्या शिव्या पाठ आहेत माझ्या पोराला. कुठून शिकल्या? तुम्हाला नोटेशन शिकावं लागलं, रागदारी शिकावं लागली, अवरोह शिकावं लागलं. हां, तुम्हाला मुकडा रेला सरपटी लगी उठावणी शिकावं लागली. तुम्हाला मंत्र तंत्र पूजापाठ शिकावं लागलं का? तुम्ही केलं की आला का स्वर? हां, नाही तर मग त्याच्याकरताही महाराज तुकोबाराने लिहिले, काय गातो ते कळेना राग आळवितो नाना. हां, पण कानाला गोड वाटतं त्याला विद्या म्हणाव, आणि मनाला गोड वाटतं त्याला तप म्हणाव. यांनी तप केलेला असल्यामुळं यांच्या आवाजात आणि यांच्या वाजवण्यामध्ये माणसं गुंग होतात. त्याचं कारण ते तप आहे. आणि हे उग होत नाही महाराज, झिजावं लागतं त्याच्याकरता. योगानं तसं भगवंत का येत नाही त्याचं वचन आहे. आपुला तू बोल साच करी तुझं बोल नाही. ज्या ज्या वेळेस धर्म ग्लानीला जातो, पाप जास्त होतंय, पाप करणारे माणसं वाढतात आणि पुण्यवानाला त्रास होतो, त्यावेळेस तू अवतार घेतोस. प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो असंच छापलेलं आहे. संभवामी युगे युगे. नारद ऋषी गेले, कलियुग सुरू झालं, कली पापाची राशी. आणि कलियुगामध्ये काय झालं सांगतात संत. ऐशा कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. असत्यासी रिजले जन, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताने, करती हेळन संताने. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान.
वाह क्या बात है, मेरी उमर तुम्हें लगी. ऐका कलीचे महिमान, असत्य आश्री जले जन. लोकाला कळतं हे वाईट आहे, पण त्याला अनुमोदन देतात. करती हेळन संतांचे, पापा देते अनुमोदन. अरे कीर्तनाला पत्रिका, टीव्ही सगळीकडे सूचना देऊन संतांनी सांगितलं, या रे लहान थोर, सगळे या बाबा, सकळास येते आहे अधिकार. सगळ्याला बोलविलं तरी येईन. काय चालू आहे कीर्तन. काय काय माणसं तर लांब कशामुळे बसले सांगू का. नेहमी लांब कुठं बसत जाव, मसन वाट्यात मड जळायले, ते माणसं रडायली, तर आपण पाहुणे जवळचे नातेवाईक रडतेच जाते जवळ, आपण लांब बसा. पेटलं उठून निघा. बाबा आला होता, मरणादारी तोरणादारी जावं लागतं, सुखादुःखामध्ये जावं लागतं. हा संसाराचा नियम आहे. महाराज, मला आहेर असल्यावर सुद्धा मी लग्नाला कोणाच्या जात नाही. माझं झालंय त्याचं देखवत नाही. शुगरच्या माणसापुढे गुलाबजामुन खाऊन दाखवा, त्याला वाढायचं का म्हणलं, नाही 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 शुगर आहे, मरल ना मी, गोळ्या चालू आहेत, इंजेक्शन इन्सुलिन चालू आहे. मग दुसरं खाल्लं तर खाऊ द्यावं, आपल्याबरोबर जे आहे ते खाऊ. ते खाऊ लागलं की हे असं करतंय, त्याला खावं वाटतं. कोण म्हणतं नको, भय वाटे पर न सुटे हा संसार. दुःख कळतंय पण सोडता येत नाही ना, तसं कळतंय पण खाऊ काय, खाल्लं की भीती आहे. म्हणून मरायचं नाही का. महाराज, संतांनी शास्त्राद्वारे अभंगाद्वारे मरणाची भीती घालवली. मरण कोणाला चुकत नाही. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. पाप करणाऱ्या माणसाला पाप कळतं. काय सांगा महाराज, त्या दारून देवाचं खानदान 56 कोटी यादव मेरे एक नवस दारू पिऊन खलास झाले. भागवत ऐकले का. ते मला म्हणते, हे आमच्या जवळची माणसं आम्हाला मोठं पट्ट बोलतात. आता त्याला बोला की, मी म्हणलं मी जे सांगणार आहे ते सांगायलंय ना. हा कळायलंय ना त्याला. तसं कलियुग झाल्यावर देवानं संतांना सांभाळण्याकरता, दुष्टाला मारण्याकरता, धर्माचा जीर्णोद्धार करण्याकरता का येत नाही. प्रत्येक युगात आला, कलियुगात का येत नाही. लिहिलेलं तरी मोड, कृततेता द्वापारी लिह, नाही तर युगे युगे म्हणल्यावर कलियुगातही ये. देवानं सांगितलं, नारद ऋषी, मला इतर युगामध्ये पाप करणारा उघड उघड आणि पुण्य करणारा उघड उघड कळत होता. कलियुगामध्ये कोण पाप करतंय कोण पुण्य करतंय मला कळच न झाले. देवा, चतुरा तो शिरोमणी, वेदाला शहाणपण देणार तुला कळत नाही. महाराज 4-4 घंटे पूजा करतेत, किलो किलो गंध अंगाला लावतेत, पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण सोडित नाहीत, देवधर्म सोडित नाहीत, आणि माणसात माणूस ठेवीत नाहीत. वाईट खात नाहीत, वाईट पेत नाहीत, पण वाईट बोलल्याशिवाय. संतांचं बोलणं म्हणजे सुई दोऱ्यासारखं. माणसं जोडी चालायचे, मेळविली मांदी वैष्णवाची. आणि ह्यांचं बोलणं पूजा पाठ करून गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, अमक तमक, पण जाय तिकडे बस. सहज बोलणे, हँडगा लावणे. सहज जरी बोललं, काय चाललंय, स्वयंपाक झाला नाही का नाही, समोती सोमवार अण्णा कुठे गेलेत, सिन्नारला गेलेत. बघितलं मी, पण बरोबर दुसरीच बाई होती. काय गरज आहे का सांगण्या. त्या बाईचा पाय जाग्यावर ठरत नाही. मी रात्रंदिवस मेहनत करते, इतकं सेवा करून कोणाला घेऊन गेले असतील, स्वयंपाक करीत नाही. हे येतंय महाराज, सोमवार सोडलं नाही, चहा पाणी केलं नाही, जिला बरोबर घेऊन फिरला तिला मला. ते म्हणलं कोण म्हणलं, एसटीनं गेलो आणि एसटीनं आलो. एसटीत 60 माणसं होते आणि माझ्या बरोबर कोण म्हणलं तुला, बापूजी म्हणले. हे गेलं महाराज, खरी ज्याची सेवा भय काय त्याची जीवा. गेलं मनगंटाला धरून आणलं. हे बाबा काय म्हणलास. वहिनी मनावर घेऊ नका, उगाई एरी म्हणलो. उगच
हा अण्णा बसा. नाही शेताकडे जातो. कमाल आहे, दादा फटफटी घेऊन फिरते आणि तुम्ही शेतात बेजार होतात. वाटण्या जावा जावाच्या वाटण्या, भावा भावाच्या वाटण्या, मायबापाच्या वाटण्या. हां बायकोला वेगळं, नवऱ्याला वेगळं, बापाला वेगळं, मुलाला वेगळं. कोणी भांडणं लावली? हे ह्यांच्या बोलण्यानं. महाराज ते मला चांगल्या मौतीनं मरणार नाहीस रे. गावात तू कोणाला सुद्धा ठेवलं नाहीस. हे मला मेल्यावर सुद्धा भांडणं लावी. कोणाड्यात पाय ठेवून मेलं, कोणीच नाही. 2 दिवस दिसलं नाही. सोन्यातून पोरग सोडलं, काढलं, ताटलं होतं. ताटलेलं पाणी टाकलं काय त्याला विष्णू सहस्त्रनाम हरिपाठ म्हणून पाणी घालतील का? गंगेचं पाणी, गंगेचे मुनीचे आता बडबड पाणी, गुंडाळा कपडा तिरडीवर ठेवा. फुल पेलेले माणसं खांदा द्यायला. आमचं माणूस आहे. नेलं हॉटेल नेहमीच आलं. आमचा मालक गेला, आम्हाला खाऊ घालीत होता. तिरडी लावली महाराज हॉटेलच्या, यांच्या भैरवनाथ हॉटेलच्या बाहेर शिर्लेमध्ये. काय चांगलंय, पोटभर खाल्लं. नेहमी पैसे कोण देत? मालक. अरे कुठे आहेत मालक? बाहेर आहेत. ते मडं बघितलं, ए बाबा मडं उचला. म्हणला पैसे द्या. पहिले पैसे शूट करून पुन्हा पैसे द्यावं लागले तर ते मडं उचललं. मग गेल्यावर सुद्धा हे त्रास दिला ना. तसे काही माणसं गेल्यावर त्रास देतात. माझे ज्ञानोबा आहे समाधिस्थ झाले, आजही महाराज तुम्हाला साक्षात्कार देतात. रामेश्वर भट्ट ज्यावेळेस आले त्यावेळेस तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जो का अवतार नाम याचा असं म्हणून त्यांना दृष्टांत दिला समाधिस्थ झाल्यावर. म्हणून समाधी संजीवन म्हणायचं. आजही तुम्ही गंगागीर महाराजांच्या वर श्रद्धा ठेवा, रामगिरी महाराजांच्या वर श्रद्धा ठेवा. तुम्हाला आजही त्या समाधीतून प्रेरणा मिळते. हे संजीवन समाधी आहे. आणि म्हणून महाराज इतकं बेजार होत. माझ्या घरी आज कार्यक्रम आहे. केदारी महाराज ज्या वंशामध्ये आम्ही आलो तिथं सप्ताह चालू आहे. हजारो माणसं आहेत, याच्यापेक्षा जास्त डोंगरावर. पण मी सांगितलं तिथं भाऊ कार्यक्रम करतो ना, इथला कार्यक्रम पांडुरंग महाराजांनी, दळकेकर महाराजांनी सांगितलाय. कार्यक्रम बुडविण्यामध्ये 1 नंबर आहे. कार्यक्रमाला नाही म्हणत नाही, कोणालाच नाही म्हणत नाही. महाराज 13 तारीख बरं दुपारी, बरं नाही कॅन्सल झाली संध्याकाळी, बरं का आला नाहीत? यादच नाही. का बाबा असं? आणि त्यात हे नाही तो ओळखलं. महाराज तुम्ही ललितकर महाराजांना विचारा. नाशिकमध्ये माझा कार्यक्रम ठरलेला 7व्या दिवसाचा. मी निघालो, फोन झाला, निघालो मी. माझी मित्रमंडळी आली कॉलेजमधली. केशव कुठं निघालास? म्हणलं कीर्तनाला. कुठं? नाशिकला. किती दिवस? म्हणलं 1च कीर्तन आहे. 2 घंट्याच्या कीर्तनाला 8-8, 9-9 तास जायला, 9-9 तास यायला. आणि 1 कीर्तन. आज तुझ्याकडे जे आलो, भारत पाकिस्तान 2020 फायनल आहे. आणि महाराज कोणाला कोणतंही सुख असो, मला भारत जिंकल्यावर आणि त्यात पाकिस्तान बरोबर जिंकल्यावर जास्त खुश होतो मी. कोणाला कशाचं बोलू, त्याला कोणी घर बांधलं, पोरगा झाला, लग्न झालं म्हणून पेढे वाटीत असत. सचिन तेंडुलकरनं शतक मारलं, भारत जिंकला, 5000चे पेढे असतात. काय खर्चच नाही ना मला. जेवण फुकट, कपडा लत्ता फुकट, गाडी फुकट. हां त्याच्यामुळं काही काळजी नाही. माझंही मन त्यांना काय सांगू? महाराज आहे सांगणं काहीतरी. नांदीला 17 बुद्धी फुटली, कपाळ बांधली चिंदी. लगेच मी हॅलो ललितकर महाराज का? कोण आहे? केशव उखळीकर. निघाल नाहीत का? तब्येत बरोबर नाही, शुगर वाढली, सलाईन लावले, अंथरुणावर पडू नये, डॉक्टरला विचारा. अरे रे तब्येत बरोबर नाही. मग आम्ही घेतो भागवून, तुम्ही घे. महाराज TV बघत बसलो. असा आनंद वाटू लागला.
आणि त्याच्यात फोन माझ्या ड्रायव्हर जवळ. निर्गुण महाराज गेले. महाराज त्याचं नावच निर्गुण, त्याला टी व्ही क्रिकेट काही माहीत नसल्यामुळं, हॅलो कोण आहे? मी निर्गुण आहे. अरे दादा टी व्ही बघायले. महाराज लगेच माझ्याकडं, हॅलो काय शोभतं का तुम्हाला? संस्थेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला कार्यक्रम दिला आणि तुम्ही कार्यक्रम बुडून टी व्ही बघत. आत्ता सलाईन काढले, येऊ का? उद्याचं कीर्तन तुमच्या जागेवर मी करतो. अबा बाबा, महत्वाचं कीर्तन त्यांच्याकडं असल्यामुळं ते म्हणले नाही नका. अजून महाराज त्या महाराजाने कीर्तन दिलं नाही अजून. म्हणजे पांडुरंग महाराजाला काळजी पडली, येते का नाही कोणाच ठाऊक. काळजी नाही महाराज, माझ्या घरचा कार्यक्रम आहे. महाराज माझ्या कृष्णाचं आणि वीराचं दोन्हीकडून मीच बोलून नेवाशाला माझ्या भागवतात लग्न लावलं. केवढा समाज दृष्ट लागण्यासारखा. आज केवढे सुखानं सगळे आनंद भोगतात. महाराज कधीही लक्षात ठेवा, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. का येत नाहीस? असे माणसं आहेत, त्याला पुण्यवान म्हणावं का पापी म्हणावं? गळ्यात माळ नाही, कपाळाला गंध नाही, वारी करीत नाही, 2-2, 4-4 दिवस आंघोळ करत नाही, पण किडा मुंगीला त्रास देत नाही, कोणत्या माय माऊलीकडे वाईट नजर नाही, वाईट खात नाही, वाईट पित नाही, कोणाला संत म्हणतात? माळकरीन पाप करणाऱ्याला गंध लावून वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्या म्हणूनही साधू. मग सांगा कोणा करता यायची? खऱ्याला किंमत असेल तर मी यायला तयार. नारद ऋषी म्हणले ठरलं बरं का, खऱ्याला किंमत आहे. कीर्तन पाहिले, मठ पाहिले, अन्नदान पाहिलं. महाराज काय सांगावं, मंदिर पाहिले, कोट्यावधी रुपयाचा खर्च, हजारो लोक जेवतायत. गंगागीर महाराजांच्या सप्त्यामध्ये भेंड्याला रात्री 2:30 वाजता 500 माणसं घेऊन गाडी भरून आलो तीर्थयात्रा करीत करीत. रात्रीच्या 2:30 वाजता 500 माणसाला ताजा स्वयंपाक होता. कमी पडलं नाही कोणाला. तितका सप्ताह करून शिल्लक राहिलं आणि त्या शिल्लकीमधून गाडी दिली महाराज आमच्या भेंड्याच्या अधिकाराने. पैसा धर्माचा पैसा मला काय करायचं? तुम्ही पुढे होऊन मंदिर बांधलं. आज किती लोक येतात तिथं गजानन महाराजाच्या. पण सुरुवातीला भूमिपूजन करत असताना किती होतो आपण? 5 जणच होतो. भूमिपूजन केलं आणि सत्यकर्मा व्हायला साह्य म्हणल्यानंतर त्यांनी प्रयत्नानं महाराज उभं केलं. त्यांनाही माहीत नव्हतं आपले पैसे कुठे आहेत. ते वसूल झाले म्हणले देवानं दिले. मी म्हणलं त्याच्यातले मला देवाला. आणि मी एजंट आहे म्हणलं, कमिशन नाही म्हणले जास्त शेण. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. नारद ऋषीनं कीर्तन भजन दिंडी सोहळे पाहायला सुरुवात केली. अरे जिथं संस्थेमध्ये शिकल्यानंतर सुद्धा 7 जणांना महाराज परीक्षा दिली, त्याच्यातले 2 जण आम्ही कीर्तन करतो. सगळ्यांनी कीर्तनही सोडून दिले. आज हजारो कीर्तनकार, मुली कीर्तनकार, 16 करोडो रुपये खर्च. ते बघितलं, वाईट गोष्टी बघितल्या, बिअर बार, तमाशे. 3 गाणे म्हणले गौतमी पाटीलनं, 3 लाख रुपये. आम्ही बोंबलायलोत. अर्ध्या तासामध्ये पैसाच पैसा. फुल पेलेले गुडघे इतक्या नोटा. महाराज कोणाला किंमत आहे? फोटोच्या दुकानी गेले. रामाचा फोटो 30 रुपयाला, कृष्णाचा फोटो 30 रुपयाला, गणपतीचा 30 रुपयाला, विठ्ठल रुक्माईचा, एवढे मोठे मोठे फोटो. अरे दुकान ओपन झाल्यापासून याला गिऱ्हाईक नाही. भांडवल मोकळं करण्याकरता स्वस्तामध्ये द्यायलो. नारदाचा फोटो आणि त्या शेजारी एका नटीचा फोटो.
केस कापलेले, भांग पाडलेला, टिकल्या लावलेल्या, काजळ लावलेलं, भोया कोरलेल्या, चाफेकळीसारखं नाक, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, कंपकट असं तिरपी नजर. ते फोटो एवढूसा छोटा, हे छोटा फोटो 100 रुपयाला, देवाचे 30-30 रुपयाला. हे या नटीला भाव आहे सध्या. नारदाचा फोटो शेजारी म्हणल्यावर नारद म्हणला आपल्याला 100च्या लाईनीमध्ये बसवलंय, नारदाचाही 100 रुपयाला. ते मला घ्यायचा का नुसत्या चौकशा आहेत. म्हणले किंमत सांगा ना. तुम्ही 100 रुपये देऊन नटीचा फोटो घेतला की नारद त्याच्यावर फुकट. नारदाला किती अपमान वाटला असेल. नारदाच्या डोळ्याला पाणी आलं. अरे देवावर नारद फुकट म्हण, नटीवर नारद फुकट. दुनिया जाय भाड में. बर्बाद झालं तरी हरकत नाही, देवा अवतार घेऊ नको. देवानं अवतार घ्यायचा बंद केला, पण लक्षात ठेवा, देव भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी संवारी. पण दुर्जनाला सुद्धा सज्जन करण्याची ताकद जी देवाकडे नाही ती संताकडे. त्या संतांना दया आली. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. भक्ता करता देव पण जगा करता संत. त्या संतांनी महाराज अवतार घेतले. निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. महाराज सगळ्यांनी अवतार घेतल्याबरोबर देव म्हणला मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती जेते. मला वैकुंठात करमत नाही, क्षीरसागरात करमत नाही. मला हे अवतार घ्यायचा आहे तुमच्या बरोबर, तुमच्या संगतीनं. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मादति प्रयत्नेन सत्संगम सततं कुरु. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तिने. तुम्हाला देव भेटणार नाही, पण संतांचे पाय धरल्यावर भेटतो. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. देवाला सांगितलं तुला घे म्हणलं तर अवतार घेतला नाहीस, आणि आता तुला यायचंय ना, मग तू देव म्हणून नाही, भक्त रूपे तुम्हीच धरा विश्वंभरा अवतार. भक्ताच्या रूपानं यायचं, देवाच्या रूपानं नाही. आणि मग ठराव पास झाला. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला. भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जने लागे पायी. तिन्ही देव जैसे परभणीचे. काय झालं? परब्रह्मीचे का? नाही, चुकलं माझं. परभणीचे का नाव येत आहे? नामदेवरायाचा जन्म परभणी जिल्ह्यातला आहे, जनाबाईचा जन्म न परभणी जिल्ह्यातला आहे, आणि माझा परभणी जिल्ह्यातला उखळीकर असल्यामुळं म्हणून वळण तिकडं जातं, परभणीकडं. परब्रह्मीचे हे परब्रह्माचे अवतार असून त्यांनी संतांच्या रूपानं अवतार घेतला. कशामुळं घेतला? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. हरवया कलीचे दोष, 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 हरवया कलीचे दोष. जगी साच हे अंश, साच हे अंश श्रीहरीचे, श्रीहरीचे, श्रीहरीचे. साच है अंश श्री हरी
म्हणून या सामर्थ्य म्हणून या सामर्थ्य वा एकदा गुणवाना करता तरी टाळी वाजवावी. मला नका, मला शिव्या द्या, पण यांचं कौतुक करावं. कधीही चांगल्याचं कौतुक केलं की चांगली गोष्ट मनामध्ये आवड निर्माण होते, वाईट गोष्ट नका. साच हे अंश श्रीहरीचे. महाराज तेच श्रीहरीचे अंश कशावरून? म्हणून शब्द संत नवती जगा मानसाच्या सारी, संत नवती जगा मानसाच्या सारी. समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण मनोनये लिंगा, संत नव्हती जगा मानसात्या सारिके. म्हणून शब्द देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. फरक कोणता आहे? देवाचे अवतार भक्ताशी संसार, देवाचे अवतार भक्ताशी संसार. दोहीचा विचार एकपणे, एकपणे दोहीचा विचार एकपणे, एकपणे दोहीचा विचार एकपणे, देव अवतार घेऊन तेच काम करतो, संत त्याच्यापेक्षा जास्त करतात. नाही कळालं? देवाला दुष्टाला मारता येतं, पण दुष्टाला सज्जन करण्याची युक्ती देवाकडे नाही, ती संताकडे. वाल्याचा वाल्मिक ऋषी करायची युक्ती नारदाकडे. अजामेळ पाप राशी, पण नामचिंतनाद्वारे त्याला देवानं त्यासाठी विमान पाठविले. अरे जरा विचार करा, देवाचा बाप राम राम करून मेला, पतनतया दशरथा. दशरथ राजाला पतन, आणि त्या जटायूनं देवाचं काम केलं तर रामाच्या मांडीवर जीव सोडला. मग जटायू पुण्यवान का दशरथ पुण्यवान? जरा विचार करा. देवाला मारता येते म्हणून
आपल्याकडं 2 प्रकारचे डॉक्टर आहेत, ॲलिपॅथिक आणि होमिओपॅथिक. ॲलिपॅथिक डॉक्टर काय झालं, महाराज पोळ आलं तरी बोटाला कळच ना, बोट तोडून टाका, नाही तर चरत चाललंय, हाड्यावरनं रोग झालाय, आणि मग बोट पूर्ण तोडण्यापेक्षा, मनगट तोडण्यापेक्षा बोटाचं कांडच तोडून टाका. तोडायचं काम देव करतो, चक्रन गदा. संत जोडायचं काम करतात. बोट तोडू न देता बोट चांगलं कसं करता येईल त्याचं औषध देतात. म्हणून यादी पाहो तुम्ही. माऊलीचा एक अभंग आहे, 18 पुराणाचा 4 वेदाचा सारांश त्याच्यामध्ये आणलाय. परियेसी गव्वारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रने. माणसं म्हणतात बघा, कृष्ण परमात्म्याला त्या बिल्लानं बाण मारला, राम प्रभूला काय कळत नव्हतं का सीता माझी पवित्र आहे, आणि ते गणू धोब्याच्या तोंडून ऐकलं रावणाची तर राहिलेली सीता काय पवित्र असेल का, आणि तेवढं ऐकून इतक्या कच्च्या कानाचा होता का राम. त्याला माहीत आहे ना सीता पवित्र आहे, अग्नीमधून आलेली आहे. मग का केलं, पुढचं रामायण काढण्याकरता. हां, नाही तर त्याला माहिती ना. अरे ज्या सीतेनं शिवकोदंड गाडा गाडा म्हणून खेळलं 6व्या वर्षी, ते रावणाला कैलास पर्वत उचलणाऱ्याला उचललं नाही 20 हातानं. कैलास पर्वत उचलला शिवभवानी सहित, आणि ते देवाच्या हातातलं धनुष्य सीतेनं सीतेच्या माईनं. नाही कळालं महाराज. नवरा जरी पटला पुरीला, सासूला जावाई पटावा. मग महाराज नाकीचा मोती ठेवी घाण, आणि राखी जावायाचा सन्मान. केशा उगच येते का इथं, माझं लेकरू इथं महाराज. बरोबर आहे का महाराज. हां, तसं माझ्या मुलीला सुख मिळावं म्हणून त्याचा थाट करायचा. अरे वासराला का सांभाळायचं, गाय त्याच्याशिवाय दूध देत नाही ना. तुम्ही वासराला पिऊ देण्यात. कृष्णाच्या वेळेस कृष्ण द्वार काढीत होता, ज्या गाईच्या पाठीवर थाप मारेल त्या गाईचं वासरू यायचं, पोटभर प्यायचं. जनावराला पोट भरलेलं कळतंय बरं का, माफ करा मी फटकळ माणूस आहे. माणसाला पोट भरलेलं कळत असून सुद्धा माणसाना अभावा अण्णा तुम्ही इथं घ्या गुलाबजामुन, अण्णा का शुगर आहे घ्या, काय होत नाही घ्या. अर्ध्या रात्रीचं मिरची भजे काय केले सुंदर, खा मिरची भजे, काय काय लोणचं आहे, काय चटण्या कोशिंबीर हा ना, आणि पोट भरलं खा म्हणून ते खाऊ घालते. पण हे न विचार करावं ना, हे अर्ध्या रात्रीच उठतंय. सोडा आहे का मळमळ करायचं नका ना महाराज. शास्त्र सांगतं कमी जेवणारा मनुष्य जास्त दिवस जगतो. म्हणून शास्त्रानं आमच्या लालबहादूर शास्त्रीनं सांगितलंय आठवड्यातून 1 उपवास. आमच्या संतांनी सांगितले 15 दिवसाला 1 एकादशी, पण दुप्पट खाशी. हां, आणि मग उठतंय काय झालं, गडगडच करायला. गडगड नाही तर काय करील, तुम्ही कमी खा तब्येत चांगली राहते. जरा शेतकरी वर्गाला माफी मागून विचारतो, पाणी जास्त झालं पिकाला, पीक पिवळं पडतं, कणीस मोठं येत नाही. कमी पडलं पिकाला पाणी, बिट्या पडतात, वाढत नाही. योग्य प्रकारे योग्य पाणी दिलं तर पीक एवढाला कणीस एक. बघा तुम्ही, आईचं दूध ज्यानं पेलं त्याला BP नाही, शुगर नाही, अल्सर नाही, अपेंडिक्स नाही, काहीच नाही आईचं दूध. आणि ज्यानं बाटलीचं पेलं, इलायची खाल्ली की सर्दी होती, लवंग खाल्ली की गरमी होती. आईचं दूध पिळायला नाही. आत्ता महाराज डॉक्टर म्हणायचे सगळ्यात चांगलं दूध असेल अमृत तर आईचं दूध आहे. नाही तर पहिल्या पुरी अंगावर पाजवली तर माय चार्मिंग कमी होती, माझं देखणे पण मुस्कार फोडाव का नाही. पठ्ठ्यानं 5 वर्ष आईचं दूध पिलेलं आहे महाराज. 78 वर्षाचा होऊन सुद्धा अजून तुमच्याकडं गाडी एकटाच घेऊन आलतो ना,
बेडर खातं, धडक बसली तरी महाराज. बरोबर आहे. श्याम शिंदेच होता ना वाजवायला. धडक बसल्यावर सुद्धा मला काही झालं नाही. गाडी खलास झाली, मला काहीच झालं नाही. पण डॉक्टरी सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय इन्शुरन्सचे पैसे मिळत नाही. संचितीमध्ये नेलं, सगळे आळंदी अध्यक्ष पडले, अध्यक्षाचा ॲक्सिडेंट, सगळे जमले महाराज. आणि ती नर्स आली, पेशंट कहाँ है, पेशंट कहाँ है. ते आमच्या निरंजन शास्त्रीने सांगितलं, हो टेबल पे बैठे वाला बुड्ढा वही पेशंट आहे. ती नर्स म्हणली, हो तो सबसे ज्यादा हस रहा है, आम्हाला काही दुखलंच नाही तर कशाला रडू. हा. आणि खरं सांग का, पोटात मया नसेल तर डोळ्याला पाणी येत नाही. मग आम्ही कीर्तनामध्ये भागवतामध्ये कृष्ण निघाला मथुरेला, गवळण निघाला, मग रडू तर आलं पाहिजे ना. अमृतांजन लावायचं हाताला. कृष्ण निघाला, यशोदा, तळ 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 पाणी आलं. माऊली समाधीत बसले. काय सांगा महाराज, देव सुद्धा रडत होते. लोकाला वाटते मरतं काय की. कार्यक्रम संपल्यावर दक्षिणा गोळा करताना ते कसं रडून दाखवलं का नाही. अरे हे नाटक आहे, हे सोंग सारिली या रूपे. देवानं जर नाटक केलं तर त्याचं नाटक केल्याशिवाय आपला धंदा चालेल का. म्हणून सांगत असतो बाबांनो, जेनो काम तेनो थाय, बीजा करे तो गोता खाय. त्यांनी केलं म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांनी चौथ्या दिवशी बुधवारी रात्री जन्म झाला, गुरुवारच्या दिवशी सोहळा झाला आणि मंगळवारच्या दिवशी पुतना मावशीचं विष पेलं. आजही तुमचे पाय धरतो आम्ही. तुम्ही एक बाटली एंड्रिल प्या आणि वाचून दाखवा. चांगलं सांगायलेत महाराज, तुमच्या कीर्तनाला याव का नाही. परीक्षा करू नका, देवाची परीक्षा. कृष्णाला 16,108 बायका, आम्ही 1-2 केल्या तर बिघडलं काय. एक पत्नी व्रत आहे, हम 5 हमारे 50. बघा मुसलमानाकडं. आणि किती एकी. कालच्या वेळेस चांगल्या चांगल्याला पाडलं. 95% मतदान झालं आणि हिंदूचं 54% मतदान झालं. सगळ्या वारकऱ्याला कळालं की शिवाजी महाराज आता येणार नाहीत. देव राजे तुम्ही पुन्हा या, येत नाहीत. मग हिंदूला कळालं आणि मग महाराज लोकांनी हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली आणि मग हिंदूचं राज्य आलं बाबा. त्याच्यामुळं ज्ञानोबारायनं 750 वर्षापूर्वी सांगितले, मेळविली मांदी वैष्णवाची. दत्त संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, आनंद संप्रदाय. अरे सगळ्या संप्रदायाचे देवच मानणार आहेत, पण एकमुखी दत्त, त्रिमुखी दत्त. हे असं का, ते तसा का. लय खोलात बघत जाऊन सांगितलं गुरुनं सांगितलं ऐकत जाव. कधीही उकरडा उकरायचा आहे, अत्तरवाल्याचा किंवा सोनाराचा उकराव. उकरूच नाही अगोदर तर, पण उकरायचा झाला तर अत्तरवाल्याचा आणि सोनाराचा उकराव. किडूक मिडूक सापड, महाग झालंय सोनं. अत्तरवाल्याचा बोळा फेळा फाया सापडल. तुम्ही वारकाचा उकंडा उकरल्यावर केस नख बारकाईनं बघितलं तर वान लिखा. त्याच्यामुळं कधीही लक्षात ठेवा, संतांनी सांगितल्यावर विश्वास ठेवा, देवानं सांगितल्यावर नका. संताची पायी हा माझा. आणि तो संत रूपानं देव आले म्हणून भक्त रूपे तुम्हीच धरा विश्वंभरा अवतार. महाराज देवामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे. कर्तुम त्यांनी केलेलं, अकर्तुम त्याच्यामुळं झालेलं, अन्यथा कर्तुम त्यानं दुसऱ्याकडून करून घेतलेलं. हे 3 प्रकारची शक्ती ह्या संतामध्ये आहे का. ऐका, नारदानं सांगितलं, कृष्णानं आज सरकार सांगतंय पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा. त्या काळात कृष्णानं ठरवलं गोवर्धनाची पूजा करायची, डोंगराची झाडाची पूजा करायची. वातावरण व्यवस्थित राहतं आणि त्याच्यामुळं पाऊस पडतं झाडी असल्या.
इंद्राची पूजा बंद केली आणि गोवर्धनाच्या पूजेला लावालावी करणारे नारद ऋषी, विनेकरी, परमार्थातले पोथ्या पुराणातले विनेकरी नारद ऋषी, ते गेले इंद्रा तुला उंदरा इतकी किंमत दिली नाही, बघा ना तुझा यज्ञ बंद करून गेले तिकडं, माझ्या विरोधात जाते, खलास करील, गोकुळ खलास करील. संवर्तक नावाचे मेघ महाप्रलयाच्या वेळेसचे सोडले आणि गोकुळावर वर्षाव करायचा, हत्तीच्या सोंड्यासारख्या धार, हा ढगफुटी म्हणतात ना, तसे धार पडली पाहिजे, फुगले पाहिजे, भिजले पाहिजे, सुजले पाहिजे, मेले पाहिजे. हे गोवर्धन पर्वताजवळ गेले आणि आभाळ आलं. तुम्हाला वाटतं का कृष्णाच्या वेळेसही सगळे कृष्णाच्याच ऐकण्यात होते? त्यावेळेसही होते कृष्णाच्या विरोधात. एवढ्याशा पोराचं ऐकलं, 7 वर्षाचं पोरगं, ते म्हणलं की गोवर्धनाची पूजा करा, मायबापानंही ऐकलं. आता इंद्र कोपलाय, आता कोण आहे घर सोडून अंगण परदेशी. नंदराज गेले, देवा कसं करायचं कृष्णा? काय नाही म्हणलं, आपण कोणाचे पक्ष सोडलाय? इंद्राचा सोडलाय. कोणाचा धरलाय? गोवर्धनाचा. गोवर्धन सांभाळील ना. अहो चुलत्याला सोडलं नाही, इकडं आला, उपमुख्यमंत्री बस झालंच ना. काय हे तरी विचार करा. अभिभीषण येडा होता का? त्याला कळत नव्हतं का? रावणाच्या विरोधात जाऊन इकडं महाराज त्यावेळेसपासून आहे डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा. माणसात माणूस नाही ठेवलं की बस त्याची विघटन होते, आपलं एक होतंय. हा 7 दिवस 7 रात्र पाऊस. आता कसं करायचं? वरून लोंढा पाऊस, लेकरं बाळ, 56 प्रकारचे भूत, गायी वासरं. गोवर्धन सांभाळील. कसा सांभाळील? उचला. पोरचेष्टा आहे का? बरोबर आहे महाराज, पांडुरंग महाराज बरोबर आहे का अण्णा? आज एवढा समाज आणि सगळ्या तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात सप्ताह गाजायला. हा आज तुम्हाला कीर्तन करायला बोलवावं लागेल. उद्याचं भविष्य सांगतो मी. कीर्तनकाराचे तुम्हाला फोन येतील, तुमच्या सप्त्यामध्ये एखादं कीर्तन द्या, हे मागं लागतील तुमच्या. हा ज्यावेळेस असा दृष्ट लागण्यासारखा समाज दिसला की बोलवायची गरज नाही. या रे या रे महाराज उचला ना सगळे, ताकद कृष्णाची. सगळ्यांनी उचललं, निमित्त केलं, काठ्या दिल्या, बुंडके दिले. काही माणसं म्हणले वरून पाणी पडल्यावर खाली साचल न, भिजतेल न. देव योग कर्म सुकौशलम. लगेच देवानं फोन केला, मोबाईल 9921-241-999. हॅलो, ट्रिंग ट्रिंग, हॅलो, कोण आहे? अगस्ती. अगस्ती, जेवण केलं का? हो. कोणाच्या लग्नात? रामाच्या लग्नात जेवण केलं. पाणी? मला कमी पाणी जमत नाही, भरपूर पाणी पाहिजे. या म्हणले पाणी प्यायला. आणि शेषाला सांगितलं, शेषाला, केशाला नाही. केशा कोणत्याच कामाचा नाही. हा शेषाला सांगितलं, कोल्हापुरी बंधारा 84 कोस क्षेत्रफळाची जी गोवर्धनाची भूमी आहे, त्याला कटघर असं एकाच बाजूनं तोंड सोडायचं. सगळं वरून पडलेलं पाणी एकाच लाटेनं यावं. अगस्ती मुनीनं अशी ओंजळ धरली, एकही थेंब खाली पडू दिलं नाही. गट 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 7 दिवस पाणी पेत होता. 7 दिवस 7 रात्र पापणी पडू दिली नाही. इंद्र म्हणले आता मेले असतील, सुजले असतील, फुगले असतील, भिजले असतील. मग बांधून टाकले. आकाश निरभ्र झालं. भगवंतानं सांगितलं व्हा बाहेर. सगळे 56 प्रकारचे भोग मस्त एकमेका देवमुखी सुखे घालून मस्त पद्धतशीर जेवायलेत. नारद ऋषीला घेऊन इंद्र 33 कोटी देवासहित म्हणला, माझ्या विरोधात गेल्यावर कसं होतंय चला बघायला. गाईच्या शेपटाचा केस सुद्धा भिजला नाही. सगळे गवळणी गोपाळ आनंदानं खायलेत. त्यावेळेस नारद ऋषी इंद्राला म्हणले, तुझा देवेगौडा झाला, तुझं गेलं पद गेलं तुझं.
अरे ज्या परमात्म्याला यज्ञाचा पुरुष, यज्ञ पुरुष नारायण, त्या यज्ञाचं हवन घेणारा, यदादित्य जगतं तेजो जगत भासेते खिलम, त्या परमात्म्यावर तू दगडाचा वर्षाव, पावसाचा वर्षाव केलास. नारद ऋषी एकेकडून तरी बोलत जा. आम्ही लाख सांगू, ऐकणाऱ्या अक्कल असावी. म्हणलं आता काय करू, पाया पड. गेले कामधेनूच्या खाली बसवून महाराज, आणि त्यावेळेस भजन झाले. आज तुम्हाला खोटं वाटेल, समोर साक्षीदार आहेत. आमच्या कार्यक्रमामध्ये ढग आले, थेंब सुरू झाले. हिने म्हणले कसं? मी म्हणलं अण्णा काळजी करू नका. आणि त्यावेळेस भजन सुरू झालं. गिरिराज धरन प्रभु तेरी शरण, गिरिराज धरन प्रभु तेरी शरण, प्रभु तेरी शरण, प्रभु तेरी शरण, गिरिराज धरन प्रभु तेरी शरण, गिरिराज धरन. आजही महाराज तुम्ही पाऊस उघडा वाटत असेल तर फक्त 5 मिनिट हे टाळी वाजून मनापासून भजन करा, बरोबर उघड पडते. हे ताकद आहे त्या भजनामध्ये. हा, तिथून नाव सुरू झाले गोवर्धन गिरीधारी. काय बाबा, त्याच्यापेक्षा हनुमंतानं किती डोंगर उचलले. हा, बडों की होत बडाई दिन का कछुन होय, इतने गिरी हनुमान उठाये गिरीधर कहे नकोय. एकच डोंगर 7 दिवस उचलला तर गिरीधर गोपाल. आणि यानं एवढे डोंगर, पण कोणीच विचारलं नाही. तसं मोठ्याचं मोठे, पण मोठा घसरला जरी मालक खाली आले, आणि आमचा नुसता पाय सरकू द्या, रप केलं. महाराज सत्तेपुढे शानपण चलत नाही. निवडणुकीत पडल्यावर मंत्रीपद मिळतंय, आणि आम्हाला निवडून आल्यावर सुद्धा मुर्दाबाद. काय करा? हा, योगा योगानं तीच पद्धत, त्याच महाविष्णूचा अवतार, त्याच कृष्णाचा अवतार. गीताजीने उपदेशली ते हे विटेवरी माऊली पांडुरंगाच्या रूपानं, आणि पांडुरंगाचा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. समोरून सांगदेव महाराज आले, वाघावर बसून नागाचा चाबूक घेऊन आकाश मार्गानं. त्यांनी चेतनावर सत्ता. ज्ञानोबराय म्हणले सामोरं जावं लागतंय, भिंती चलली भिंती. त्यांच्या सत्यवादाचं तप होतं. वाचा केले बहुत कल्प, कल्पपर्यंत ज्ञानोबराय खोटं बोलले नाही. बोलल ते खरं करावं लागलं. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ज्ञानोबरायचं बोलणं खरं करण्याकरता. नेवाशाला सच्चिदानंद बाबा, सती जाणाऱ्या सच्चिदानंद बाबाच्या बायकोला हिरवा चुडा, मुंडोळ्या बांधलेल्या आणि असं मळवट भरलेला, हिरवी साडी ओटी भरलेली दर्शनाकरता आली. निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, ज्ञानोबराय पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्य होते, अष्टपुत्र. तिनं रडून सांगितलं माझा नवरा मेला आहे, कुठून अष्टपुत्र? बाबा, आपलं बोलणं खोटं होईल म्हणून मस्तकावर हात मारला आणि उठवलं. मेले माणूस जिथं उठविल. ज्ञानोबरायाच्या अगोदर 6 लेकरं मारली. 6 ही मारीत दुराचारी. 7वा जो गर्भ योगमाया नेत. आणि ऐश्वर्य संपन्न कृष्ण बघितल्यावर देवकी म्हणली माझी पहिले 7 लेकरं मला एकदा दाखव. कृष्णानं बरोबर सूर्यलोकातील ते 6 बाळं अगोदर दाखवले आईला, मेलेले पुन्हा जिवंत. हा, काही माणसं म्हणले कसं काय? ऐका, रेड्याकडून वेद बोलून घेतला आणि दिल्लीला नामदेवराया तीर्थयात्रा करीत करीत गेले. आणि कीर्तन नामदेवरायाचं. महाराज देव नाचवता, नामदेव कीर्तन कडी पुरे देव नाचे पांडुरंग. हा, आता ह्या लेकराकडे बघा कसे महाराज, मिलिटरी टाईप, प्रत्येकानं धोतर नेसलेलं, कंबर बांधलेली, गंध लावलेला, कसे नाचतात. नाचत आनंद कल्लोळी पवित्र, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया. हा, नाही तर पुन्हा
वराती डीजे मध्ये नाचतेत, पण कसं अभंग. मग हे बँडवाले बिल्लांची नागिन, खरंच बिलांची नागिन निघाल्यावर हे नाचल का? आता ह्या माय मावल्या सुद्धा पण नागपंचमीच्या दिवशी भिताडावर नागाचं चित्र काढून त्याची पूजा करतात, आणि खरंच नाग घरात निघाल्यावर हा फुसफुस करायले, हो ना हो ना. आणि कशाला पूजा करता मग? त्याला हातानं दूध पाजवा, चावलं की मरते. त्याच्यावर विश्वास नाही देवावर, मग कसं? बघा तुम्ही, वाईट झालं की देवाला नारळ फोडलं, नासकं निघाले, काय म्हणतात? देवाला पावलं. मी संस्थेचा अध्यक्ष असल्यावर एकानं फोन केला, अध्यक्ष झाला तुम्ही, आपलं पोरग टाकायचं संस्थेत. म्हणलं कितवी शिकलाय? मला 5वी. म्हणलं एवढ्या लहान लेकराला? लहान नाही म्हणले, 22 वर्षाचं आहे. अरे मला सुधरणं, 5वी मध्ये 22 वर्षाचं. ते म्हणले 4थी पर्यंत मराठी, 5वीला इंग्रजी विषय आला. माझ्या पोराला इंग्रजी स्पेलिंग विचारलं, पोराला आलं नाही. मास्तरनं चापट मारली, पोरगा आरकट होतं, त्यानं दगड घेऊन बसला. मास्तर आला की हाणलं डोक्यात, पुन्हा शाळेतच गेलं नाही. आम्ही समजावून सांगायचं तर चाकू काढते, खलास करील. आणि तसलं माझ्याकडं संस्था. मला घाम सुटला. म्हणलं तेवढं एकटंच आहे का? कारण एकटो ते एक लेकरं बिलिंदरच असतात, एकटाच आहे. आहे दुसरं म्हणले 12वीला 94% मार्क मिळून MBBSला लागलंय, डॉक्टर की. मग त्याला पाठवा ना. हे ते आमच्या कामाचं आहे. म्हणजे जे कामाचं नाही ते संप्रदायाकडे, आणि कामाचं नसलेले संप्रदायाकडे. आत्ता एक तरुण मंडळीच्या मनामध्ये संप्रदायाबद्दल, हिंदुत्वाबद्दल, देशाबद्दल, धर्माबद्दल प्रेम निर्माण झाले. नाही तर म्हाताऱ्याशिवाय कुणीच येत नव्हतं. पोथीला सुद्धा आमच्या येत. ऐकले का पोथी? म्हणले होळीत होते वाती. मेला महाराज सांगून सांगून. महाराज तिथं एकोप्यानं हिंदू असे नाचत नामदेवरायाचं कीर्तन. आणि एक मुसलमान गेला, मुसलमानाचा राजा होता. हुजूर इस्लाम खतरे में, इस्लाम खतरे में, ओ काफिर नामा आ गया है. अपने लोग विठ्ठल विठ्ठल भजन कर रहे, अपने मुस्लिम लोग भजन कर रहे. बाप, चलो. तलवार घेऊनच निघाला राजा, साडीला गोडी. कीर्तनात जाण्याच्या ऐवजी गाय दिसली, गाय निघाल्याबरोबर त्यानं तलवारीनं मुंडकं छाटलं. तडपड तडपड मुंडकं, रक्ताची चिळकांडी. तेरा अगर इबादत सच्चा है, तेरा कीर्तन सच्चा है, तेरा भगवान सच्चा है, तो गाय को उठा. कब उठा? 3 दिन में उठा, नाही तो तेरी मुंडी काटूंगा. खरंच महाराज, आता तशी परीक्षा घेतल्यावर माझं तर आत्ता कीर्तन बंद. काय गरज आहे? परीक्षा घेतल्यावर 3 दिवस नामदेवराय रडत होते. सगळे लोक जमले, आता नामदेवरायला कापतेत. गाय कापलेली कशी? उठा गाय को. मुंडकं घेतलं आणि गायच्या धडाला लावल्याबरोबर गाय जिवंत झाली, बॅ करीत पळत निघाली. त्यानं तलवार फेकून दिली, कान धरले त्या मुसलमान राजानं. अल्हम्दुलिल्लाह, करिश्मा हो गया, या अल्लाह तेरी इबादत सच्ची है. पाया पडलं, माळ घातली हो त्यांनी मुसलमानानं. आणि आपले कशाचं देव? जय श्रीराम म्हणणाऱ्याला मी हरामखोर समजतो, तूच हरामखोर. ज्ञानोबारायनं रेडा बोलविला, आम्हाला का बोलविल नाही? सुषमा अंधारे म्हणते. ती म्हणलं बाई, तू माऊलीवर विश्वास ठेव, तुलाही बोलविते. म्हणूनच महाराज जिथले तिथं थांब. देव लय गमतीचा आहे हो, काय सांगा. योगा योगानं इकडं रेडा बोलविला, तिकडं गाय जिवंत केली. जैतपाल नावाचा राजा होता, त्याला 8 मुली झाल्या. आता जर मुलगी झाली तर तुला मुंडकं उडवील. मुलगीच झाली, राणी रडू लागली. आता राजा मुंडकं उडविते. दासी हुशार. आणि कधीही लक्षात ठेवा, मंत्र्यापेक्षा पिये हुशार असावा, राजापेक्षा प्रधान हुशार असावा, महाराजापेक्षा भजने हुशार असावीत, घरात नवऱ्यापेक्षा बायको हुशार असावी.
पाहुणे घेऊन गेला नवरा. महाराज भजनी मंडळ आलंय, चहा करा. हां, दूध नको का, साखर नको, पत्ती नको. घराची इज्जत चव्हाट्यावर. बाई मागच्या दाराने गेली, साखर पत्ती दूध आणलं, चहा करून. नवरा म्हणला माझी इज्जत सांभाळली. असं असावं. हां, असलं तरी न ह्याला महाराज लोक येते तर कळत नाही का तुम्हाला? घरी कोणाला आणू नका म्हणलं तर. घेतला महाराज तांब्या, हाणल्याबरोबर नवऱ्याला माहीत होतं ते खाली बसलं आणि माग महाराज असे होते. महाराज ज्याचे त्याला कळतंय. एकानं न्यायाधीशाला सांगितलं मला सोडचिठ्ठी पाहिजे का, बायको मला भांडे भासणं, उलथणं, पोळीपाट लाटणं फेकून मारते. किती दिवसापासून? 5 वर्षापासून. 5 वर्ष तू सहन केलंस ना, आता काल काडी मोडकर घटस्फोट मागतो. म्हणजे 5 वर्ष तिचा नेम चुकत होता, आता बरोबर नेम धरून राहिली, मला सहन होईन. नाही रे बाबा. काय महाराज, तुम्हाला आश्चर्य वाटेल. दासीनं सांगितलं राणी सरकार ब्राह्मणाला घ्या बोलून, आणि सांगितलं एकांतात हे पैसे घ्या. जुन्या काळातल्या लोकांना विचारतो, पौष महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये नवीन लग्न झालेला 3 दिवस का होईना बायकोचं चेहरा पाहत नव्हते, अपशकुन होईल म्हणून. आता आषाढात आणि पौष महिन्यात लग्न तिथे निघाल्यावर काय झाकून लग्न करायचं का? मग त्याच्यामध्ये सांगतात, दाते पंचांगामध्ये नाही पण विडे पंचांगामध्ये आहे, स्त्री जर वयस्कर असेल तर तिला कोणत्या वेळेस लग्न करायला हरकत नाही. काय ना इलाज को क्या इलाज. तुम्ही फक्त सांगायचं मुलानं बापाला, बापानं मुलाला बघू नये. कसं सांगायचं ते सांगा, हे पैसे घ्या. झाकली मूठ 1.25 लाखाची. राजा काय मुलगा भाग्यवान आहे, फक्त एकच क्रॉसिंग ग्रह असल्यामुळं तू मुलाला पाहिलंस किंवा मुलानं तुला पाहिलं, तू तरी मरशील नाही तर पोरगं तरी मरल. ते म्हणला मी त्याला बघत नाही, त्याने म्हणून बघायचं नाही, ते बी राहावं मी बी राहावं. मुलगी वाढली, पोराचा ड्रेस आता तेच आहे ना, गडी केस वाढवायलेत. बरोबर आहे. आपल्याबरोबर होतं ना कल्पेश, हां, बासरी वाजवणार. महाराज मला का पारनेरच्या मुलीनं विचारलं मास्तरच्या, बाबा बाबा हे तुमच्याबरोबर बासरी वाजवते गडी आहे का बाई आहे? आता मी हलकट माणूस असल्यामुळं ती गडी बी नाही बाई बी नाही, मधलंच आहे म्हणले. ढोक महाराजांना सांगितलं याला बरोबर ठेवू नका, लोक गैरसमज करायलेत. मी म्हणलं भाऊ पैसे. हां, काय सांगा. हां, माझ्या मम्मीपेक्षा इतके लांब लांब केस आहेत त्याला. काय मुली केस का पाहिल्यात आणि गडी केस वाढवायलेत. मुली पॅन्ट शर्ट घालायल्यात, डिस्को डान्स करायल्यात, आणि मुलं लुंग्या घालायलेत. काय करावं महाराज, पंचायत आहे. योगानं मुलगी जी सुंदर दांडपट्टा खेळणं, घोड्यावर बसणं, तलवार चालवणं, शेजारच्या राजानं आपली मुलगी दिली. मुलाच्या नवऱ्याचे पाय दाबायला त्यावेळेस नावी येत होता. पक्षात काऊ आणि माणसात नाहू. त्यानं पाय दाबल्याबरोबर हे गड्याचे पाय नाहीत. राजाला सांगितलं, राजानं युद्धाला या, मुलगा सिद्ध करा. नाही तर राजा म्हणलं खरं काय? मला मुलगीचे. एकटी मरत होतीस त्यावेळेस, आता सगळं राज्य मरायची वेळ येईल, तूच का मरत नाहीस? पोराचा ड्रेस घातलेली, घोड्यावर बसली, मी एकटी मरते म्हणून निघाली. फाशी घ्यायला महाराज झाडावर चढली, गळ्याला फास लावणार. नामदेवराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानोबाराय, हां, जगमित्र नागा, सगळे गोरवा काका, ही सगळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आल्याबरोबर जाता जाता पाया पडा, मस्तकावर हात ठेवला. चिरंजीव चिरंजीव. बाबा डोळ्याला पाणी आलं. का रडायला बाबा? म्हणला बाबा नाही मी बाबी आहे. ज्ञानोबाराय म्हणले माझ्या शब्दाला बाध आला. ज्ञानोबारायचा शब्द आहे भगवद्गीतेच्या वर टीका करत असताना ज्ञान, जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथून जन्म आगावे सोळे कीजे. म्हणून आजही ज्ञानोबारायच्या समाधीचं दर्शन किती महाराज
त्या दर्शनाला. भाभी मस्तकावर हात ठेवला, जी ही निमिष मात्रे देह पालटिला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. भागवतामध्ये इक्ष्वाकू वंशाचं वर्णन करत असताना असमंजस नावाच्या राजाला मुलाकरता म्हणून यज्ञ केला, मुलगी झाली. वशिष्ठ ऋषीला बोलविलं, मुलाकरता यज्ञ झाला, मुलगी कशी झाली? ब्राह्मणाला विचारलं, काय संकल्प सोडला होता यज्ञामध्ये? म्हणजे राणीनं सांगितलं, सूत प्राप्त्यर्थम नको, सुता प्राप्त्यर्थम. सूत म्हणजे मुलगा, सुता म्हणजे मुलगी. तर तुम्ही मूग देतात का मटके देतात त्याच्यावर अवलंबून आहे, पेराल ते उगवल. वशिष्ठ ऋषीनं त्या मुलीचा मुलगा केला, मुलगी होती त्यावेळेस तिचं नाव इला होतं, मुलगा त्याचा केला, त्याचं नाव सुद्युम्न ठेवलं. हे पुराणामध्ये त्रेतायुगामध्ये घडलेलं आमच्या ज्ञानोबारायनं कलियुगामध्ये घडवलं. म्हणून त्यांच्या सारखी ताकद हरी तैसे हरीचे दास, नाही तया भयभो चिंता, मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत. महाराज इतकं सामर्थ्य असून हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, कारण भक्तिपंथ त्यांना प्रचार करायचा होता. योग अभ्यास नाही, योग याग विधी. ज्ञानोबाराय योग्याची माऊली, पण त्यांनी जगामध्ये भक्तिपंथ सांगितला. नामस्मरण करा, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्यते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. महाराज काय होतंय? हातावरच्या रेषा बदलतात, महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. महाराज विठ्ठल नाम घेतल्यावर, टाळी वाजवल्यावर पापाच्या रेषा नाहीशा होतात. मग पाप नाहीसं झाल्यावर पुण्य मिळवण्याकरता, सुख मिळवण्याकरता त्याच्याकरता सांगितलंय विठोबा रुक्माई. कारण विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी, मग सुखा काय होणे. भक्ती लेणे लेऊन या विचरती माया लागवी, सगळी ताकद असून चातुर्य लपवी, महत्व हरवीन पिसे पण मेरवी आवडून या. भजनाच्या निमित्तानं ते नामचिंतन नामस्मरण हे जगापुढे ठेवतात. आणि म्हणूनच आपण सुद्धा एकदा मोठ्या प्रेमानं नामचिंतन करायचं. आहेत का हात? हां, काय देवाचं नाव घेतल्यावर काय होतंय आणि विठोबा रुक्माई म्हणल्यावर काय होतं हे सांगितलं ना. हां, एकदा 3 सेकंद मृदंगवाल्याचा मृदंग, टाळ करायचे टाळण, आपल्या टाळ्यान सगळ्याच्या तोंडातून आवाज. एवढं केलं की लवकरात लवकर जय विठ्ठल. आणि हे जर नाही केलं तर मी थकलेलो नाही. मी 8-8 तास महाराज कार्यक्रम करू शकतो. हातवर बोलायला गेले की वीर विठ्ठलाची गाडी, कशाचे वीर धुळेले. हा, 78 वर्षाचा म्हातारं तुमच्या बरोबर भजन करायले. चला विठोबा ज्ञानेश्वर
तुम्ही म्हणताल आज सांगितलं आणि रात्रीतूनच काही झालं तर काही होणार नाही महाराज. आता मी जे तुम्हाला भजन करायला सांगतोय त्या भजनामध्ये एवढी ताकद आहे, एवढी पावर आहे, एवढी विलक्षण शक्ती आहे, यमसुद्धा आपल्याजवळ येऊ शकत नाही. आणि ते भजन आहे तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. आणि आपल्या हातावरच्या आयुष्याच्या रेषा वाढवायच्यात ना, मरता मरता वाचलो म्हणतात ना, मग ते वाचतात. चला हातवर सगळे. अरे बघा, मंडपाच्या बाहेर उभे राहिलेले सुद्धा असे हात धरून आहेत, पण त्यांनी सुद्धा हात मोकळे केले. इकडं तुम्हाला सगळी व्यवस्था करणारे, रात्रंदिवस राबणारे माणसं, आबाल वृद्ध सगळे बघा. एवढंसं लेकरू सुद्धा वर हात करायला बघा. हां, 3 सेकंद. जास्त भजन केलं तुकाराम महाराज आले चला म्हणले तर जायचंय का? नाही. ह्या 4थ्या दिवशीचा कीर्तनाचा विषय संपलेला आहे. म्हणून निळोबारायानं शंका घेऊ नका म्हणून सांगितले. निळा म्हणे संदेह नाही, यदर्थी काही त्रिसत्य, त्रिवार सत्य. चमत्कार घडलेत आणि चमत्कार गंगागीर महाराजांनी आणि रामगीर महाराजांना सुद्धा केलेले आहेत. नामचिंतनाचा चमत्कार म्हणून आहेत का? हा, तुकाराम 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 तुकाराम. हा हा हा. एवढा प्रवास करून थकलो होतो महाराज. पाणी पिऊन लगेच उभा राहिलो. एवढ्या समाजाला उशीर करणं, जेवत बसणं मला परवडत नाही. तुम्हाला त्रास झालेला मला सहन होत नाही. म्हणून एक वाक्य बोलतो, सेवेला पूर्ण विराम देतो. आणि काही चुकलं असेल तर माझ्या पदरात टाका. बरोबर असेल तर तो आमच्या परमपूज्य आदरणीय रामगिरी महाराजांचा प्रसाद म्हणून कानामध्ये साठवून हृदयामध्ये साठवा. जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. विठ्ठल जय जय.